नेहमीच आतंकवाद्यांचा सुळसुळाट असणाऱ्या कितीतरी देशांपैकी एक म्हणजे सिरिया. सतत हल्ले होत असणाऱ्या या देशात आतंकवाद्यांना आपला खेळ मांडणं अगदी सोयीचं होतं. याच देशात भारताच्या शेजारी देश पाकिस्तानमध्ये तयार झालेल्या आतंकवाद्यांची देखील खूप मोठी चेन होती. इथे बाहेरील देशात राहून हे आतंकवादी नवनवीन लोकांना तयार करत होते. शिवाय भारताला नेस्तनाबूत करण्याच्या वेगवेगळ्या योजना देखील इथेच बनवल्या जात होत्या आणि इथेच त्यांना खत पाणी देखील मिळत होते. याच पाकिस्तानी आतंकवाद्यांचा म्होरक्या होता मोहम्मद. याचं फक्त एकच स्वप्न होतं, लहानपणापासूनचं भारताची बर्बादी. आता तो भारताचा इतका तिरस्कार का करत होता याचं कारण मात्र आजवर कोणालाही कळलं नव्हतं. कदाचित काही कडू वाईट अनुभवल्यानंतर किंवा कदाचित बालवयात झालेल्या गैरसमजामुळे आज मात्र या मोहम्मद भाईच्या अड्ड्यावर एकच गोंधळ माजला होता. भाई भाई क्या हुआ सनी, तो इतना डरा हुआ क्यों है? मोहम्मद भाई ओ क्या हो कर रहा है, जल्दी बक, क्या मांजरा है? मोहम्मद भाई ओ औरत कहीं नहीं मिल रही है भाई. मोहम्मद कौन सी औरत, इतना डर के क्यों बता रहा है? मोहम्मद भाई वो जो हमने अपने वेयर हाउस पे रखी थी, वो हिंदुस्तानी औरत. मोहम्मद वो हिंदुस्तानी, अरे क्या मतलब है, कहीं मिल नहीं रही. मोहम्मदच्या डोळ्यात आता अंगार फुलला होता. मोहम्मदला आधीच याची कल्पना होती. आता आपले काय होणार या भीतीने त्याचे पाय लटपटत होते. भाई मैंने सब जगह ढूंढा, वो साली कहीं भी नहीं है, लगता है वो भाग गई. मोहम्मदचे हे बोलणं ऐकून मात्र मोहम्मदने आता रागाने त्याच्या डोक्यावर आपली बंदूक लावली. भाग गई, पागल हो गई हो तुम? अरे 2 दिन हो गए उसने एक बच्चे को जन्म दिया है. ऐसे हालात में एक औरत कैसे भाग सकती है? वही होगी वो कमीनी, ढूंढो उसे, अपने सारे आदमियों को काम पे लगाओ. मोहम्मद हाँ भाई, सनी जाओ, जब तक वो नहीं मिलती तब तक हमारे नज़रों के सामने मत आना. मोहम्मद जोराजोरात ओरडत होता. सनी तसाच तिथून पळत निघाला. आता आणखी काही वेळ मोहम्मद जवळ थांबणं म्हणजे आपल्याच मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे हे त्याला कळून चुकलं होतं. त्याने मोहम्मदच्या अड्ड्यातून बाहेर पडताच आपलं नेटवर्क ॲक्टिवेट केलं. एक आत्ताच आई झालेली स्त्री आपल्या बाळाला घेऊन फार दूरवर नाही जाऊ शकत. ती 1 तासाभरातच आपल्याला सापडेल याची सनीला खात्री होती. त्यामुळे त्याने आपल्या लोकांना इंस्ट्रक्शन्स दिल्या आणि बारमध्ये निघून गेला. पण दुसरीकडे मोहम्मदला मात्र जेवण जात नव्हते. त्याची झोप उडाली होती. जी पळून गेली तिला पुन्हा पकडणे एवढी साधी गोष्ट नाही आणि ती जर का पुन्हा तिच्या घरी पोहोचली तर मात्र त्यांचं आणि त्यांच्यासारख्या कितीतरी आतंकवाद्यांचं दुकान कायमचं बंद व्हायला वेळ लागणार नाही याची त्याला पुरेपूर जाणीव होती. तिची इतकी भीती मोहम्मदच्या मनात बसली होती की तो सनीला दर 5-5 मिनिटाला फोन करून तिच्याबद्दल विचारत होता. त्या टेन्शनमध्ये आज चक्क तो नाबालिक मुलींना त्रास देण्यासाठी म्हणून जनानखान्यात सुद्धा गेला नव्हता. आज 2 दिवस झाले होते सनीच्याच काय, पण खुद्द मोहम्मदच्या प्रयत्नांना सुद्धा यश आले नव्हते. सिरियामधल्या मोहम्मदसारख्याच कितीतरी पाकिस्तानी आतंकवाद्यांच्या अड्ड्यावर एकच गोंधळ चालू होता. त्यांच्या कोणाच्याच नेटवर्कला ती सापडत नव्हती. पूर्ण सिरिया आणि आजूबाजूच्या देशात तिचे फोटोज पसरवले गेले. प्रत्येक आतंकवाद्यांच्या डोक्यावर आता एकच जबाबदारी घेऊन पडली होती. त्या स्त्रीला शोधणे. प्रत्येकजण हातातले काम सोडून त्या एकाच गोष्टीच्या मागे लागलेही होते. कारण मोहम्मद भाईला नाही म्हणायची हिंमत कोणामध्येच नव्हती.
मोहम्मदच्या आढ्यावर 2 दिन हो गए, अपने ना कुछ खाया ना पिया है. मोहम्मदची रुबीना त्याच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन आली होती. मुझे भूख नहीं है. मोहम्मद रागात होता. ऐसे कैसे भूख नहीं है, थोड़ा खा लो. एक मामूली औरत के लिए इतना परेशान कब से होने लगे आप. मामूली औरत, मामूली मामूली कहकर ये साले आराम से बैठे रहे और वो कुतिया हमें ही घोडे लगा के चली गई. आतापर्यंत मोहम्मदने तिच्या हातातले जेवणाचं ताट उडवून लावलं होतं. त्याची रुबीना घाबरून आत निघून गेली होती आणि मोहम्मद मात्र पुन्हा एकदा हताश होऊन त्याच्या बैठकीवर बसला होता. सालो, मुझे ही उस पे नज़र रखनी चाहिए थी. मामूली समझकर नज़रअंदाज किया. वो इतनी चालू निकली कि उसने आज तक अपना नाम तक पता नहीं लगने दिया हमें. कहाँ जा सकती है 2 दिन के बच्चे को लेकर. मोहम्मद त्याच्याच विचारांमध्ये हरवला होता. 8 दिवसांनी इंडियन MC इस्रायलमध्ये पहाटेचे 3 वाजता एक 23-24 वर्षाची मुलगी हातात एका नुकत्याच जन्मलेल्या बाळाला घेऊन MCच्या बॅकगेटमधून एंटर करते. काही क्षणासाठी तिथला गार्ड गोंधळून जातो, पण काहीच क्षणासाठी तिच्या हातातील कार्ड पाहताच तिला तिथले 4ही गार्ड आदराने तिला सॅल्यूट करतात. MCचा नाईट स्टाफ तिला पाहून चक्रावतो. हातात एक लहान मूल, शरीरात असंख्य वेदना असताना देखील तिच्या चालण्यातला दरारा, नजरेतील करारीपणा कोणालाही कापरे भरवेल असा होता. मागच्या 1 वर्षातली तिची या ठिकाणी ही 3री व्हिजिट होती. मागच्या 2 व्हिजिटमध्ये तिला स्टाफने प्रेग्नेंट पाहिली होती. प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा तिने तिचे प्रत्येक काम अगदी चोख पार पाडले होते. उंची 5.8 फूट, जिमने कमावलेली परफेक्ट फिगर, उजव्या गालावर एक मोठा तीळ, चकाकणाऱ्या काळ्या केसांमधून निघालेल्या 2च लाल केसांच्या कर्ली बड्स. पाहता क्षणी कोणीही 2 क्षण हरवून जाईल असे आकाशी डोळे आणि डाव्या गालावर पडणारी खळी. तिच्या रूपावरून तिच्या प्रोफेशनचा कोणीच अंदाज लावू शकणार नाही अशी ती. आज मात्र तिची अवस्था थोडी वाईट वाटत होती. केस बरेच विस्कटलेले होते. नेहमी जीन्स किंवा शॉर्ट्समध्ये असणारी आज सलवार कमीजमध्ये आली होती. चेहऱ्यावरून बरीच थकलेली दिसत होती, पण म्हणूनच तिचा दरारा कमी झाला नव्हता. थोडं अंतर पुढे गेल्यावर ती MCच्या वॉशरूमजवळ आली. तिने इकडे तिकडे नजर फिरवली आणि आजूबाजूला कोणी नसल्याचं पाहून ती एका ठरलेल्या वॉशरूममध्ये शिरली. आतला फ्लश टॅग ओपन करून तिने त्यातले एक बटन प्रेस केले. वॉशरूमच्या मागची भिंत 2 साईडला उघडली गेली. आतमध्ये एक लिफ्ट दिसत होती. लिफ्टला फक्त डाऊन साईडचे बटन होते. ते प्रेस करून तिचे लिफ्ट उघडली व लोअर ग्राउंड फ्लोअरला गेली. तिथंही लिफ्ट एका मोठ्या वॉशरूममध्येच उघडत होती. वॉशरूममधून बाहेर येताच तिला 2 गार्ड दिसले. त्यांनी तिला बघताच सॅल्यूट केला व एका केबिनकडे घेऊन गेले. मे आय कम इन सर. यस प्लीज. मिस्टर निमकर तिचीच वाट पाहत गेला 1 आठवडा MCमध्येच थांबून होते. तिची ती अवस्था पाहून त्यांना भरून आले. त्यांनी पटकन पुढे होऊन तिच्या हातातून त्या लहान जीवाला स्वतःकडे घेतले आणि तिला सोफ्यावर बसवले. मिस्टर निमकरने लगेचच केबिनमधल्या लँडलाईनवरून एक कॉल लावला. नीताबाईंना पाठवून द्या लगेच. इकडे बोलून त्यांनी फोन ठेवला. तेवढ्यात हातातल्या बाळाने चुळबुळ सुरू केली. तसं त्यांचं लक्ष त्या गोड परीकडे गेलं. काही क्षण ते तिच्याकडे पाहतच राहिले. ती छोटी परी अगदी तिच्या आईसारखीच दिसत होती. तिचे निळे डोळे, डाव्या गालावरची नाजूक खळी जणू ती तिच्या आईचीच परी असल्याची साक्ष देत होते. मे आय कम इन सर. नीताबाईंची हाक ऐकू येताच ते भानावर आले. यस कम इन क्विक. साठीच्या दारात असलेल्या नीताबाई आत आल्या. आपल्या सरांच्या हातात एक छोटं बाळ पाहून त्या थोड्या गोंधळल्या होत्या.
नीताबाई या बाळाला स्वच्छ करून त्याला दुधाची वगैरे व्यवस्था करा लगेच. नेमकर सर. नीताबाईंनी पुढे होऊन बाळाला घेतलं. त्यांनी सोफ्यावर एक नजर टाकली. बाळाची आई डोळे मिटून शांत बसली होती. आई असताना बाळाला बाहेरचं दूध देणं ही गोष्ट नीताबाईंना रुचलेली नव्हती. ती आता थकलेली होती. या बाळाची जबाबदारी आजपासून तुमची. नेमकर नीताबाईंना म्हणाले तशी त्यांनी आनंदाने मान डोलावली आणि बाळाला घेऊन बाहेर निघून गेल्या. नीताबाई जाताच नेमकर उठून सोफ्याजवळ गेले. अनुराधा तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवून त्यांनी हाक मारली. त्यांना तिची अवस्था पाहवत नव्हती. तिने हलकेच डोळे उघडून पाहिलं. त्यांच्या डोळ्यातील करुणा, त्यांच्या डोळ्यातील बापाचे प्रेम क्षणभर तिला हवंहवंसं वाटलं. पण क्षणातच तिला जाणीव झाली की समोरच्या माणसासाठी सुद्धा आधी स्वतःचा देश आणि त्यांच्या पोस्टने त्यांच्यासाठी वाढून ठेवलेलं कर्तव्य जास्त महत्त्वाचं आहे. कोणत्याही क्षणी प्रश्नांची सरबत्ती आपल्यावर होऊ शकते. या विचारानेच ती सावध झाली. आय नीड सम टाईम, कॅन यू प्लीज? अनुराधाने विचारलं. तिला खरोखरच थोड्या एकांताची गरज आहे हे नेमकर देखील समजत होते. शुअर, टेक युअर टाईम, वी विल टॉक इन द मॉर्निंग. इतकं बोलून ते निघून गेले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत अनुराधा तशीच सोफ्यावर आडवी झाली आणि क्षणातच ती निद्राधीन झाली. बऱ्याच महिन्यांच्या खडतर प्रवासानंतर आज तिला थोडी का होईना पण शांत झोप मिळत होती. त्याचवेळी सिरियाची राजधानी दमस्कस येथील 5 स्टार हॉटेल 4 सीझन्सच्या सर्वात वरच्या मजल्यावर एक सिक्रेट मीटिंग चालू होती. जल्दी बोलो मोहम्मद भाई, आपने ऐसे अचानक मुझे यहाँ क्यों बुलाया? सीरियन पुलिस फोर्सचा एक ऑफिसर मोहम्मद समोर बसला होता. घबराओ नहीं, तुम्हारे यहाँ होने का किसी को पता नहीं चलेगा. मोहम्मद, फिर भी भाई क्या काम था? तो आता बराच घाबरलेला वाटत होता. एक हिंदुस्तानी औरत भाग गई है हमारे यहाँ से, उसे पकड़ने में तुम्हारी मदद चाहिए. मोहम्मद ही हिंदुस्तानी, मैं क्या मदद कर सकता हूँ भाई? सीरियन पुलिस में तुम्हारे जितने आदमी हैं उन सबको ये फोटो दे दो. जहाँ भी दिखे उसे जिंदा पकड़ के लाने को बोलो. मोहम्मद, मगर तेरी सिस्टम को मैं संभाल लूँगा, ऊपर से कोई सवाल नहीं करेगा तुझे. मोहम्मद, ठीक है भाई, मैं अपने आदमी काम पे लगा देता हूँ. तो आता थोड़ा रिलॅक्स झाल्यासारखं वाटत होता. ये ले उसकी फ़ोटो, 1 हफ्ते पहले ही उसको बच्चा हुआ था. मोहम्मद, सूरत से तो 40-50 साल की लगती है, ऊपर से उस उम्र में बच्चा. तो ऑफिसर विचार करत होता. क्या कहना चाहते हो? मोहम्मद, उम्र ज़्यादा है और अभी अभी माँ भी बनी है तो ज़्यादा भाग नहीं पाएगी वो, ये तो साफ है. हो सकता है किसी बस्ती में किसी से आसरा लिया होगा उसने, इसीलिए तो तुम्हें बुलाया है. तुम पुलिस हो, कहीं भी जा सकते हो, रेड मार कर सकते हो. मोहम्मद, आप टेंशन मत लो भाई, जल्द से जल्द ढूंढ निकालता हूँ मैं उसको. ये ले तेरा एडवांस, काम होने के बाद डबल मिलेंगे, बस उस कमीने को ढूंढ निकाल. मोहम्मदने त्याच्यासमोर पैशांची बॅग ठेवली. सिरियन पाऊंड्सने भरलेली ती बॅग पाहून त्या ऑफिसरच्या डोळे चमकले. त्याने पटकन ती बॅग उचलली. चलता हूँ मैं भाई. मोहम्मदला आता फक्त ती स्त्री पाहिजे होती जिच्यामुळे गेल्या 8 दिवसात त्याच्या आयुष्यातलं सुख चैन सगळं हरवलं होतं. ती समोर आल्यानंतर तिला कसा त्रास द्यायचा, तिने केलेल्या या कृत्याची शिक्षा तिला कशी द्यायची या विचारात तो गडला होता. काही तासातच प्रत्येक सिरियन पोलिसच्या मोबाईलवर एका स्त्रीचा फोटो व्हायरल झाला. साधारण 45 वर्ष वयाची,
डोळ्याला जाड भिंगाचा चष्मा, बऱ्यापैकी पांढरे झालेले पण तेल लावून चापून बांधलेले केस, किंचित कमरेत वाकल्यामुळे कळून न येणारी उंची, काळेभोर डोळे, 9व्या महिन्यांच्या प्रेग्नन्सीमुळे वाढलेलं पोट आणि डाव्या गालावर पडलेली खळी, या हिंदुस्थानी महिलेचा शोध घेण्यासाठी आता सिरियन पोलीस फोर्स आणि पाकिस्तानी आतंकवाद्यांची पूर्ण चेन सज्ज झाली होती. ठिकठिकाणी छापे मारले जात होते. प्रत्येक महिलेला तिच्या चेहऱ्यावरील बुरखा काढून तपासले जात होते. बस स्टँड, एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन्स, चर्च, मस्जिद, शाळा, हॉस्टेल, जनानखाने, वस्त्या आणि वस्त्या आता झोडपून काढल्या जात होत्या. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.